नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धुळ्यामध्ये आमदारांच्या अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान तब्बल 1,86,00,000 रुपये हे शासकीय विश्रामगृहात आढळले आहेत. ही अंदाज समिती येणे, त्या अंदाज समितीचा जो PA होता त्या PAच्या रूममध्ये इतकी मोठी रक्कम सापडणे, त्याच्यानंतर तो PA किशोर पाटील निलंबित होणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत SIT चौकशीची घोषणा करणे आणि एवढं सगळं होऊनही या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी असं म्हणणे की या समितीचा आणि त्या पैशाचा आणि त्या किशोर पाटलाचा काहीही संबंध नाही. त्यामुळं या प्रकारामध्ये खरं दोषी कोण आहे, याच्यामध्ये नक्की कुठनं सुरुवात झालेली आहे याचा शोध आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ही जी अंदाज समिती आहे, या अंदाज समितीचा जो दौरा धुळेमध्ये जिल्ह्यामध्ये सुरू झालेला होता त्याच्या 2 दिवस आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधिमंडळ समित्यांच्या सदस्यांना एक सूचक इशारा दिलेला होता. त्यांना त्यांची कान उघडणी केलेली होती. ते काय म्हटलेले आहेत याचा एक छोटीशी झलक तुम्हाला आता मी दाखवतो, ती तुम्ही ऐका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस यांना आधीच कळलेलं होतं की या ज्या आमदारांच्या समित्या आहेत या कशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करतात ते. आता हा व्हिडिओ ऐका. दुर्दैवाने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी ब्लॅकमेलिंग चालू केलं. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुरू केल्या आणि मग विधानमंडळाची इतकी बदनामी की कमिटी ज्या गावात गेली तिथल्या पेपरमध्ये कमिटीच्या विरुद्ध यांनी हेच मागितलं, त्यांनी तेच मागितलं, यांनी इथेच जेवण केलं, इतक्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या की शेवटी अशी वेळ आली होती की कमिटी पद्धत बरखास्त करा. हा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे तशाच घटना या धुळ्यामध्ये घडलेल्या आहेत. आता माजी आमदार अनिल गोटे यांनी खरं तर हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. अनिल गोटे म्हणजे या क्षेत्रातला मातब्बर माणूस. म्हणजे तेलगी प्रकरणामध्ये देखील ते आरोपी होते, त्यांची त्यातनं निर्दोष सुटका झाली. पण सिस्टीम काय असते, ती कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे अधिकाऱ्यांना वाकवते, याचा एक स्वानुभव घेतलेला नेता म्हणून अनिल गोटेंकडे पाहता येऊ शकेल. त्यांनी जो गोटा आता फिरून जो मारलेला आहे तो बरोबर योग्य ठिकाणी लागलेला आहे. ते जर नसते तर 1,86,00,000 रुपये सापडलेच नसते. आता या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे अगदी तावातावानं बोलत आहेत की त्या समितीचा, त्या पैशाचा आणि किशोर पाटलांचा काहीही संबंध नाही. किंवा अर्जुन खोतकर यांचं देखील मत तुम्ही आधी ऐका आणि मग आपण अर्जुन खोतकरांना याबाबत प्रश्न विचारू. पदाप्रमाणे दर ठरवलेले होते. नायब तहसीलदार असेल 1 लाख, प्रांत असेल 3 लाख. या चर्चा कुठे येत आहे साहेब? ते त्यांना अधिकारी दबक्या आवाजामध्ये आता ते त्यांच्या पदाला घाबरतायत, नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत. पण जर त्यांना ऑफ रेकॉर्ड ते अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत. या गोष्टी कुठून येत आहेत? आता मला एक सांगा, समिती बंधू लक्षात घ्या. समिती कोणत्या गावात गेली आणि असे आरोप झाले नाही असं कधी झालं? असे आरोप होतच असतात. अशा पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना मग कायद्याप्रमाणे. तुम्ही खोतकर यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की किशोर पाटील आणि तो जो रूम नंबर 102 आहे त्याचा काहीही संबंध नाही. आता मी माझ्या खोतकर यांना काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं खोतकर यांनी द्यावीत, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 1, किशोर पाटील आणि अंदाज समिती यांचं नक्की नातं काय आहे? कोणतीही अंदाज समिती असली की किशोर पाटील हाच त्या समितीच्या अध्यक्षांचा PA कसं काय असू शकतो? किशोर पाटलाकडे असं कोणतं कौशल्य आहे की अंदाज समितीचं पान त्याच्याशिवाय हलवू शकत नाही? आता ही जी अंदाज समिती आहे ती काय काम करते की सरकार जे काही काम करतं त्याचं टेंडर निघतं, त्याचं इस्टिमेट असतं, त्या इस्टिमेटनुसार काम झालं आहे की नाही याची पाहणी ही अंदाज समिती करत असते. या समितीला जो दर्जा आहे किंवा अधिकार जे आहेत ते एखाद्या विधिमंडळासारखेच असतात. ते म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याला साक्षीसाठी बोलावू शकतात, कोणत्याही योजनेची माहिती मागू शकतात, जागेवर जाऊन तपासणी करू शकतात आणि एक म्हणजे त्याला काय म्हणूया की एक पॉवरफुल अशा अधिकारी या सगळ्या समितीकडे असतात. मग किशोर पाटलाकडे असं नक्की कोणती न्याक होती की अर्जुन खोतकर यांच्याकडे PA म्हणून नियुक्ती व्हायच्या आधीच किशोर पाटील हा धुळ्यामध्ये पोहोचलेला होता? प्रश्न क्रमांक 2, किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये नक्की किती फोन झालेले आहेत या दौऱ्याच्या आधी?
अर्जुन खोतकर अगदी तावातावानं बोललेले आहेत की किशोर पाटील हा काय नक्की काम करत होता आम्हाला माहीत नाहीत. तर खरोखरीच हा दौरा होण्याआधी, त्याच्या नियोजनाआधी, किशोर पाटील धुळ्यामध्ये गेल्यानंतर अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील हे किती वेळा बोललेले आहेत. आता त्याची जी माहिती मिळते आहे की किशोर पाटलाची अधिकृत देखील नियुक्ती झालेली नव्हती यावेळेस, की त्यानं अर्जुन खोतकर जे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची PA म्हणून तुम्ही कामकाज पाहायला सुरुवात करा असा अधिकृत आदेश निघायच्या आधीच किशोर पाटील धुळ्यामध्ये पोहोचलेला होता. मग आदेश निघायच्या आधीच तू धुळ्यामध्ये ये असा निरोप त्याला कोणी दिला, याचं देखील उत्तर अर्जुन खोतकरांनी द्यायला पाहिजे. आता अर्जुन खोतकर ही जबाबदारी विधिमंडळ प्रशासनावर टाकू शकतील, पण माझा जो मूळ प्रश्न आहे की अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील या दोघांमध्ये जे काही गेल्या 4-5 दिवसांमध्ये संभाषण झालं आहे ते देखील अर्जुन खोतकर यांनी उघड करावं. प्रश्न क्रमांक 3, किशोर पाटील हा खोली क्रमांक 102 मध्ये राहत होता की 101 मध्ये राहत होता, याचा या प्रकरणाशी खरंच संबंध आहे का? कारण अनेकांच्या म्हणण्यानुसार त्यानं 102, 101 किंवा तिथल्या ज्या काही खोल्या होत्या त्या सर्व आमदारांच्याच नावानं बुक केलेल्या होत्या. या समितीमध्ये जवळपास 11 आमदार होते आणि त्यांच्याच नावानं या विश्रामगृहाच्या खोल्या बुक असल्यामुळे किशोर पाटील कुठेही वावरू शकत होता. प्रत्यक्षात आमदार मंडळी ही विश्रामगृहावर राहिलीच नाहीत, ती दुसरीकडे राहिली. याचा अर्थ ते जे विश्रामगृह होतं ते किशोर पाटील आणि त्याच्या टीमनंच ताब्यात घेतलेलं होतं. आता अर्जुन खोतकर असं म्हणतायत की तो रूम नंबर 102 मध्ये राहत नव्हता, तो शेजारच्या रूममध्ये राहत होता. असं जरी असेल तर किशोर पाटील तिथं असणं, आपल्या अंदाज समितीचा दौरा असणं आणि तिथं 1,86,00,000 रुपये मिळणं, या तिन्हींचा संबंध कसा पुसता येणार, याचं देखील उत्तर अर्जुन खोतकर यांनी द्यावं. प्रश्न क्रमांक 4, किशोर पाटील हा नक्की कोणाचं काम करत होता आणि त्याचे कधीपासूनचे संबंध अर्जुन खोतकर यांच्याशी आहे, याबाबत देखील उलगडा होणं गरजेचं आहे. अनेकांच्या माहितीनुसार अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याचे आधीपासूनचे संबंध आहेत. तो अर्जुन खोतकर यांच्याच जवळचा मानला जातो. त्यामुळेच त्यांनी या दौऱ्यासाठी किशोर पाटलाची निवड केलेली होती. त्यामुळं किशोर पाटील कोणतरी निष्पाप, अनभिज्ञ आणि अगदी या प्रकरणाशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही असं जे अर्जुन खोतकर भासू इच्छितात त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. प्रश्न क्रमांक 5, अर्जुन खोतकर यांचा जर दावा सगळे आहे की याच्याशी किशोर पाटलाचा संबंध नाही किंवा 102 मध्ये तो राहतच नव्हता, मग किशोर पाटलाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी निलंबित काय केलं? राम शिंदे यांनी कशाच्या आधारे मग किशोर पाटलावरती ही कारवाई केलेली आहे? त्यांनी अर्जुन खोतकर यांचंच म्हणणं ग्राह्य मानायला पाहिजे होतं की तो त्या रूममध्ये राहतच नव्हता, तो काय करतो आम्हाला काय माहिती आहे, त्याच्या रूममध्ये कुणी रक्कम आणून ठेवली हे आम्हाला कसं कळणार? म्हणजे हे जे दावे की अर्जुन खोतकर करतायत ते पुरेसे पटणारे नाहीत, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळं जर किशोर पाटलाचा काही संबंध नाही असं खोतकर एकदम ठामपणाने म्हणू शकतात, मग राम शिंदे यांना प्रश्न विचारला हवा, मग तुम्ही किशोर पाटलावरती इतकी कठोर कारवाई काय केली? त्यामुळे अर्जुन खोतकर जे म्हणतायत त्याच्यामध्ये सगळंच काही तथ्य आहे किंवा अर्जुन खोतकर एकदम आपण त्या गावचेच नाही, ती समिती त्या गावचीच नाहीत असं ते जे दाखवत आहेत त्याच्यापासनं ते कोणालाही पाहता क्षणी प्रथमदर्शनी पटणार नाही आहे. प्रश्न क्रमांक 5, या समितीचा जो दौरा आहे हा दौरा ठरवताना किंवा या दौऱ्याच्या वेळी किशोर पाटलानं कोणकोणत्या अधिकाऱ्यांना फोन केले होते याची देखील माहिती उघड झाली पाहिजे. त्यातनंच मग ही रक्कम कशी गोळा झाली, कोणाकडनं गोळा झाली, कशी ती जमवली गेली, त्यासाठीचा रेट काय होता, प्रोटोकॉलसाठीची रक्कम कशी गोळा केली, तिथले SP, कलेक्टर, अधीक्षक अभियंता, महावितरणचे अधिकारी अशा सगळ्या अधिकाऱ्यांना देखील किशोर पाटलांना फोन केलेले असावेत, हे काही लपून राहिलेलं नाही आहे. त्यामुळं ही जे महत्त्वाचे जे 5 प्रश्न आहेत या 5 प्रश्नांची जर उत्तरं मिळाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाणार आहे. पण अर्जुन खोतकर आणि त्या समितीचे सदस्य आपण त्या गावचेच नाही आहोत हा जो एक आविर्भाव आणत आहेत त्याच्याबद्दल मात्र त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. म्हणजे आपल्या समितीच्या आगमनानंतर हे सगळं घडतं आहे आणि आपल्या समितीचा एक PA असलेलाच गृहस्थ त्याच्या केंद्रस्थानी आहे, हे देखील सत्य मला वाटतं अर्जुन खोतकर पुढच्या काही दिवसामध्ये मान्य करणार नाही आहेत. त्यांचं असं पण म्हणणं होतं की पत्रकारांना असं म्हणणं होतं की तुम्ही वाईट बातम्यांकडे का लक्ष देता, आमच्या समितीने काय चांगलं काम केलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्या उलट तुम्ही बातम्या करा, हा देखील सल्ला त्यांनी
जाता जाता पत्रकारांना दिलेला आहे. खरं तर पत्रकारांना योग्य ते कळतं बातमी कशाची होती आणि कशाची नाही. त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी याबाबत सल्ला देण्याची काही गरज नव्हती. समितीचं काम कसं चाललं आहे हे SIT पुढं व्यवस्थित येणं आणि किशोर पाटलांसारख्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं आणि त्याच्यामागे कुणी त्याचा आका असेल, किशोर पाटलाच्या पाठीमागे त्याचा कुणी जर आका असेल तर त्याच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचं फोन रेकॉर्ड हाच महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी जर त्यांच्यामध्ये खरोखरच हिंमत असेल तर किशोर पाटील आणि त्यांच्यामध्ये किती संभाषण झालं, कसं संभाषण झालं हे जर जनतेपुढे सांगितलं तर त्याच्यावरती खरा प्रकाशझोत पडू शकेल. तुम्हाला काय वाटतं, या ज्या विधिमंडळ समित्या आहेत ह्या खरोखरीच लोकांच्या हितासाठी काम करतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ब्लॅकमेलिंगसाठी काम करतात, चुकीची कामं करतात आणि या समित्या ठेवाव्यात की नाही यावर देखील विचार कधी काळी झालेला होत्या. पण ह्या समित्या सुरू होऊन 2 दिवस व्हायच्या आतच धुळ्यामध्ये जो काही बॉम्ब पडलेला आहे त्याला मात्र तोड नाही. त्यामुळं या अंदाज समितीच्या कारभारावरूनच बाकीच्या समित्या कशा काम करतील याची चाचणी झालेली आहे. आपण म्हणतो ना शेतावरनं भाताची परीक्षा, तसाच हा सगळा प्रकार आहे. तर राज्यामध्ये महायुतीचं दणदणीत सरकार आहे. मोदी म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा, हे आपण सतत कानी कपाळी ऐकत असतो. मात्र अंदाज समितीचा कारभार ऐकून मात्र मोदी यांचं हे जे सांगणं आहे किती निरर्थक आणि किती खोटं आहे याचा देखील एक धांडोळा मिळतो. एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. पात्रा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.